आपल्यासोबत आमदार मंगेश कुडाळकर आहेत. सर, केंद्र सरकारनं वक्फच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. वक्फच्या सुधारक बिल हे मंजूर करण्यात आलेलं आहे. काय एकूणच भूमिका असणार आहे, काय तुमचं मत आहे त्या संदर्भात? आपण बघितलं असेल तर राज्यसभेमध्ये सुद्धा आता मंजुरी मिळालेली आहे वक्फ बोर्डाच्या या विधेयकाला. आणि हे विधेयक नक्कीच सर्व समानता आणणारं असं विधेयक आहे. या विधेयक आपण बघितलं असेल आपल्या कायद्यामध्ये सुद्धा आपण धर्मनिरपेक्ष असा हा शब्द आपण नेहमीच त्या ठिकाणी बोललं जातं. ह्या धर्मनिरपेक्ष शब्दाला अनुसरूनच या वक्फ बोर्डच्या कायद्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत आणि ज्यामुळे काही मुस्लिम समाजाला सुद्धा न्याय विविध स्तरावरती चांगल्या प्रकारे मिळेल. आणि त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी ज्या अतिरिक्त जमिनी होत्या म्हणा किंवा ज्या लाटल्या गेलेल्या जमिनी होत्या, बरेच काँग्रेसच्या नेत्यांनीसुद्धा काही जमिनी लाटल्या गेल्या होत्या, तर ह्या संदर्भातसुद्धा एक चांगल्या प्रकारे निर्णय होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे नक्कीच वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचं मी खरोखर आभार मानेन की अशा प्रकारचं आपण विधेयक आणलं. वक्फ विधेयक सुधारणा आहे, त्याच्या संदर्भात शिवसेना ठाकरे गटानं त्याच्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे. कसं बघताय? आता त्यांचं धोरणच चेंज झालेलं आहे. ते आता काँग्रेसवाशी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता प्रत्येक त्यांची जी भूमिका असेल ती आता काँग्रेसला जी निगडीत असेल अशी भूमिका आता ते घेतात. माननीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यांनी सोडलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता फक्त काँग्रेस जे बोलेल त्या प्रकारे ही उबाटा सेना आता चालत आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये पोलीस वसाहत आहे, त्याचा गेल्या अनेक वर्षापासून तो प्रश्न प्रलंबित आहे. त्या संदर्भात तो प्रश्न कधी सोडवणार आहात? पोलीस वसाहतीच्या संदर्भामध्ये त्याविषयी काय सांगा? कालच गृहराज्यमंत्री आपले आणि गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोळे साहेब यांच्या दालनामध्ये मंत्रालयामध्ये बैठक झाली आणि त्याच्या संदर्भात नेहरूनगरमध्ये जवळ 19 इमारती ह्या पोलिसांच्या आहेत आणि या संदर्भामध्ये त्यांचा पुनर्विकास झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर जे 30 ते 40 वर्ष हे पोलीस बांधव त्या ठिकाणी राहत आहेत तर त्यांना माफक दरामध्ये जे काही अतिरिक्त घर उपलब्ध होणार आहे त्याच्यामध्ये त्यांना काही हिस्सा मिळावा आणि स्वस्त दरामध्ये मिळावं अशा मागणीसाठी आपण ही मीटिंग घेतलेली आहे. आणि साधारणतः बाकीचा आराखडा तयार झालेला आहे म्हाडाचा आणि नक्कीच भविष्यामध्ये येताना येणाऱ्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक घेऊन याबाबतीत अंतिम मंजूर मिळेल. माझा शेवटचा प्रश्न आहे, शिवसेना तुमच्या पक्षाच्या अनेक नियुक्त्या ह्या स्थगित केलेल्या आहेत, त्या कधीपर्यंत मिळतील? कारण की कार्यकर्ते त्या पदाकडे आस लावून पाहतायत की कधी एकदा नियुक्त्या होत आहेत. याच्यामध्ये कसं आहे की पदाधिकाऱ्यांच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या ज्या होत्या त्या तशाच ठेवलेल्या आहेत. आत्तापर्यंत त्याच्यावर काही चेंजेस आणलेले नाही आहेत. फक्त जे काही थोडेफार चेंजेस आहेत ते भविष्यामध्ये होणार आहेत. पण ज्या आता सध्या पदाधिकारी आहेत त्यांना तसंच ठेवलं गेलेलं आहे, स्थगिती काढलेली त्याची. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर. मी गुणवंत नगर, DRV न्यूज, मुंबई.